श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 15वा. स्वामींनी सांगितलं आपल्याला की हरिरूप ध्याऊ, हरिरूप पाहू, अखंडित राहू हरिपायी. सेवू नामामृत होऊ या पुनीत, गाऊ हरिगीत आवडीने. तन मन धन हरिसी अर्पुन, घालू लोटांगण भक्तिभावे. स्वामी म्हणे लावू सार्थकी जीवन, हरिसी शरण जाओ निया. पुन्हा जीवन सार्थकतेचा विचार. जीवनाची सार्थकता केव्हा प्राप्त होते? अशी साधना केली तर. हरिरूप ध्याऊ, हरिरूप पाहू. या डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, जे आहे ना, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे. या डोळ्यांनी मला हरिरूप दिसलं पाहिजे. अखंडित राहू हरिपायी. त्या हरीची सत्ता सगळीकडे चराचरात भरून राहिलेली आहे. त्या हरीच्या सत्तेशी, त्याच्या पायाशी राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. सेवू नामामृत. नामस्मरण हा एकमेव उपाय आहे. साधा, सोपा, सहज, कुणालाही कुठेही करता येण्यासारखा. नाम सहज आहे, साधं आहे, सोपं आहे. मग नामस्मरणामध्ये रममाण व्हा. नामस्मरण तुम्हाला पुनीत करतं, पवित्र करतं. सेवू नामामृत होऊ या पुनीत, गाऊ हरिनाम आवडीने. तुम्ही जर पवित्र झालात अंतःकरणानं, मनानं, बुद्धीनं, तर तुमचं जीवन म्हणजेच एक सुंदर संगीत, एक सुंदर गाणं होईल. तन मन धन हरिसी अर्पुन, घालू लोटांगण भक्तिभावे. अलौकिक जीवन मला जगायला मिळालं सद्गुरूच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं, म्हणून त्याला आम्ही भक्तिभावानं लोटांगण घालू. स्वामी म्हणे लावू सार्थकी जीवन. असा आगळा सुगंध तुमच्या जगण्याला यायला लागला, आगळा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये प्रकट व्हायला लागला, आगळं संगीत तुम्हाला ऐकायला यायला लागलं, म्हणजे जीवन सार्थक झालं. हरिसी शरण जाऊन या. जे भगवंताला शरण जातात त्यांनाच या गोष्टीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. नामस्मरण म्हणजे नुसती काही यांत्रिक क्रिया नाही, नुसते ओठ पुटपुट आहेत, ते नामस्मरण नव्हे. वैखरी शुद्ध झाली पाहिजे. वैखरीनं नाम जरूर घ्या, पण वैखरी शुद्ध होण्याकरता हितकारक, मृदू आणि मधुर बोलण्याची सवय तुमच्या वैखरीला लावा. जे सारखे तोंडातून शिव्याशाप उच्चारतात, वेडंवाकडं बोलतात, भांडण तंटा करतात, त्यांनी लाख नामस्मरण केलं तरी ते नामस्मरण होत नाही. कारण वैखरीच बिघडलेली आहे, वाणीच बिघडलेली आहे. बिघडलेल्या वाणीनं कितीही नाम घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तरी ते नामस्मरण होत नाही. खरं नामस्मरण व्हावं असं जर वाटत असेल तर शुद्ध चित्तानं, शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध मनानं आणि शुद्ध भाषेनं त्या नामस्मरणातून, तुमच्या वाणीतून भावाविष्कार झाला पाहिजे. मग दुसरा टप्पा आपोआप येतो की तुमच्या नामस्मरणामध्ये सूक्ष्म भावाचं प्रकटीकरण हे आपोआप व्हायला लागतं. उत्कटता येते नामस्मरणामध्ये. एकदा तुम्ही नामस्मरण करायला लागलात रे लागलात की तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा आपोआप व्हायला लागतात. कंठ सद्गदित व्हायला लागतो. नामस्मरणामध्ये स्वायत्तता येते. हा दुसरा महत्त्वाचा टप्पा. आणि तिसरा टप्पा आहे पश्यंतीतून नामस्मरण. आता साधक हो, याचं विवरण आपण यानंतरच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.